प्रतीक नाईक, मोहित घरत यांसारखे चांगले खेळाडू आहेत. लवेश असेल तर दोन्हीकडून चांगला संघर्ष येथे होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सायंकाळचं सत्र आहे आणि काही वेळानंतर येथे फ्लडलाईट्स देखील ऑन होतील. सूर्य अस्ताला चाललाय. अजूनही मैदानावरून वारे वाहत आहेत आणि त्या वाऱ्यांमुळेच संपूर्ण दिवसभर वातावरण अगदी प्रसन्न राहतं. दुपारच्या सत्रामध्ये अगदी कडक ऊन देखील आपण अनुभवलंय आणि खूप चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. मागचा सामना जरूर एकतर्फी राहिला, मात्र पहिले 3 सामने खूप रंगतदार अवस्थेत जाताना आपण बघितले होते. आजच्या पहिल्या मॅचमध्ये तब्बल 80 धावा चेज होताना आपण पाहिल्या. शर्दिल 11 मात्रेपाडा संघाकडून नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला त्यांनी पराभूत केलं. त्यानंतर एक मॅच टाय झाली होती. सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. सलामीचे फलंदाज प्रतीक नाईक आणि मोहित घरत. प्रतीक ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकाला सुरुवात करतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून उमेश नाईक. या वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. आणि पहिलाच बॉल अगदी फलंदाजाच्या रडारमध्ये. लॉफ्टेड शॉट खेळलाय स्ट्रेटिश लॉंग ऑनला. फिल्डरचा प्रयत्न होता, मात्र फिल्डरला बीट करून बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवर दर्जेदार चौकार. जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना दिल्लीमध्ये होमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लॉंग ऑनला खेळाडू तैनात होता, मात्र अगदी समोर हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा अगदी ओव्हरपिच बॉल होता. खरं तर हा बॉल मिडऑफच्या वरून देखील उडवता आला असता, परंतु फलंदाजानं अगोदरच तिथे ठरवलं देखील होतं. एरिया त्याने आपला चॉईस केला होता, स्पॉट पिक केला होता असं मी म्हणेन, आणि त्यामुळेच एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय फलंदाज प्रतीक नाईकच्या बॅटमधून. चांगली सुरुवात झाली आहे मिनेश 11 कारिवली संघाची. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल, यावेळेस लॉंग ऑनला क्लिअर करत असताना जबरदस्त फटका. बॉल सीमा पार. अफलातून षटकार. जनतेच्या अडचणी त्यांनी उठाविल्या लय भारी. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. लेंथ मध्ये चुका होताना दिसत आहेत. सातत्याने ओव्हरपिच चेंडू टाकले जात आहेत गोलंदाज उमेश नाईक कडून. त्याच्याकडे वेग चांगला आहे, परंतु अशा प्रकारच्या लेंथवर गोलंदाजी जर होत राहिली तर असाच रिझल्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळू शकतो. लॉंगॉनला फिल्डरला क्लिअर करत असताना हा षटकार ठोकलाय प्रतीक नाईकनं. चांगल्या टचमध्ये प्रतीक दिसतोय. सरळ बॅटचा चांगला तो प्रहार करताना दिसतोय, सरळ बॅटचा वापर करतोय. पुन्हा एकदा उमेश नाईक ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस आहे. आउटसाइड एज. विकेट कीपर बीट होतोय आणि बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. याच दरम्यान शुभागमन झालेला आहे आमचे सहकारी समालोचक, एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, सिद्दीकजी भाबे. आपला हार्दिक स्वागत आहे. तसेच ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड यांचं देखील आगमन झालंय. सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मास पाटील आहेत स्कोररच्या भूमिकेत. ते देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देत आहेत. तसेच ज्ञानेश्वर मुकादम यांना देखील आपण स्कोररच्या भूमिकेत पाहतोय. नशिबाची थोडीशी साथ मिळाली आहे. खरं तर बॉल तर कमजोरच होता, परंतु आउटसाइड एज घेऊन बॉल अतिशय वेगानं बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेलाय. स्लोवर बॉल येते. स्ट्रोक चेक करत असताना बॉल काही काळ हवेत जरूर होता, परंतु कुठलंही नुकसान होणार नाहीये. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हा फटका. फिल्डर पर्यंत कुठल्याही प्रकारे बॉल कॅरी होताना दिसला नाही, मात्र एक चांगला फसवा बॉल होता. बॅक ऑफ द हँड खूप चांगले स्लोवर चेंडू टाकताना आपण कित्येकदा पाहिलेला आहे उमेश नाईकला. चांगल्या वेगाने देखील तो गोलंदाजी करतो आणि स्लोवर बॉलचा अधूनमधून खूप चांगला वापर त्याच्याकडून पाहायला मिळत असतो. आतापर्यंत महागडे षटक राहिलंय. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. वाईडिश मिड विकेटला क्लिअर करत असताना आउटफील्ड फास्ट आहे. 2 खेळाडूंच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, मात्र चांगली फिल्डिंग काऊ कॉर्नर रिजन मध्ये. आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची मुभा होती फलंदाज मोहित घरतकडे. टायमिंग चांगलं साधलं होतं फलंदाजानं. बॉल जरूर हवेत होता. लॉंग ऑनला खूप चांगला प्रयत्न तिथे काऊ कॉर्नरकडे जात असताना, स्वतःच्या उजवीकडे जात असताना चेंडू अडवलाय हरी जोशीनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. मिनेश 11 कारिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना
स्लोवर डिलिव्हरी, चेंडू उमगला नव्हता. थोडंसं अपील जरूर झालंय, परंतु अपीलमध्ये फारसा काही दमखम वाटत नाहीये. लेग बायचा इशारा पंच करतायत आणि याचबरोबर हे पहिलं षटक झालंय समाप्त. अतिशय दर्जेदार आणि दमदार सुरुवात, पॉवरफुल सुरुवात पाहायला मिळते मिनेश 11 कारिवली संघाची. धावसंख्या बिनबाद 18. पूल डी मधील हा सामना आपल्या समोर रंगतोय. दुसरा सामना आहे पूल डी चा. दुपारच्या सत्रामध्ये पूल सी चे आपण काही सामने अनुभवले. 3 लढती आज आपण ग्रुप सी च्या पूल सी च्या अनुभवलेल्या आहेत. सध्या व्यासपीठावर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल एबन जोडी त्यांच्या समवेत नीलम नाईक आहेत. अप्रतिम स्पर्धेचं आयोजन, अतिशय देदीप्यमान हा टेनिस क्रिकेटचा सोहळा आहे. खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा कुंभमेळा आहे. तब्बल 128 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि एवढ्या मोठ्या संख्येनं ग्रामीणचे संघ कुठल्याच स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसणार नाहीत. आतापर्यंत तरी तसं आपण चित्र पाहिलेलं नाही आणि हेच तर वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. या खेळाडूंचं देखील या स्पर्धेवर नितांत प्रेम आहे. क्रिकेट रसिक देखील मोठ्या संख्येनं स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. विशेषतः अंडर फ्लड लाईट्स जेव्हा सामने होतात तेव्हा क्रिकेट रसिकांची संख्या देखील वाढताना आपल्याला दिसत असते. मिनेश 11 कारिवली संघाचे पुरस्कर्ता मिनेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. नवीन षटकाला सुरुवात करतोय दीपेश नाईक. आखो टप्प्याचा बॉल येथे एज लागली आहे बॅटची आणि सोपा जेल विकेट कीपर साठी फलंदाज बाद. मोहित घरतच्या खेळीचा अंत झालाय. अपट बार होता हा दीपेश नाईक कडून. पहिलाच बॉल या षटकातील. शॉर्ट अँड वाईड डिलिव्हरी देखील होती. फार लांबून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूपासून थोडा दूर निघून गेला होता फलंदाज आणि त्यामुळेच आपण बघतोय की बॉटम एज लागली आहे. चांगला झेलते ते एस्टनच्या पाठीमागे विकेट कीपर कडून पहिला धक्का लागलाय मोहित घरतच्या रूपात. रवी नाईक यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं यश मिळालंय जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. 18-1 कारिवली. नवीन फलंदाजांना देखील लगेच मैदानामध्ये यायचं आहे. बाद होणारा फलंदाज 38 सर्कल क्रॉस करण्याच्या आतच नवीन फलंदाजाने मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे, नाहीतर तुम्हाला देखील पेनलाइज करण्यात येईल. 6:20 या सामन्याला आपण सुरुवात केली आहे. पहिली 5 षटकं ही मॅक्सिमम 27 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट करायची आहेत. 27 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला पहिल्या 5 षटकांसाठी तर शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी म्हणून एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. नवीन फलंदाज अक्षय पाटील. चांगले स्ट्रोक प्लेयर्स आहेत मिनेश 11 कारिवली संघाकडे. चांगला खेळ कारिवली संघाकडून कित्येकदा आपण पाहिलाय भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये ग्रामीण फॉर्मॅट्समध्ये. पुल करायचा होता हा बॉल, वेग जास्त नव्हता आणि चेंडूची लांबी देखील थोडी कमी होती. पुल करण्यासाठी आदर्शवत बॉल होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये, परंतु तिथे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाहीये नवीन फलंदाजाला. खेळपट्टी फार दर्जेदार आहे. खूप चांगले स्ट्रोक्स आपल्याला दिवसभरामध्ये आज पाहायला मिळालेले आहेत. आज आपण शिवशक्ती एंटरप्राइजेस वाडेघर टीमला देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. स्विंग अँड मिस. आणखी एक चांगला बॉल येतोय. आत्तापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही दीपेश नाईकनं. अतिशय सुंदर गोलंदाजी. यावेळचा बॉल बघा टप्पापल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. ऑफस्टिकच्या जवळून बॉल फलंदाजाला बीट करत असताना चांगला लेग कटर होता. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आणि शिवशक्ती एंटरप्राइजेस वाडेकर यांच्या दरम्यान मोठा सामना असेल. बॉल उंच उडालाय. तिकडे फिल्डर उपस्थित. चूक होत नाहीये. डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू आले होते चेंडूखाली. जबरदस्त कॅच विशाल भोईरच्या माध्यमातून आणि विकेटचं होतंय पतन. खातं देखील उघडता आलं नाही अक्षय पाटीलला. भरारी गरुडा परी घेतली लोक सभेवरी जनतेच्या अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज.
चांगल्या सुरुवातीनंतर येथे डाव थोडासा गडगडताना दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा धावफलकावर होत्या. एकही गडी त्यांनी गमावला नव्हता. मात्र आता 2 विकेट्स गमावलेल्या आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण GTC लाईव्हवर क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत यूट्यूबद्वारे. त्याचप्रमाणे केबल नेटवर्कवर SSS नेटवर्कवर 611 क्रमांकाच्या चॅनलवर तुम्ही हे प्रक्षेपण पाहू शकता. आणि GTPLवर 786 या चॅनल नंबरवर देखील हे थेट प्रक्षेपण क्रिकेट रसिक एन्जॉय करू शकतात. सर्व ऑनलाईन आणि केबल नेटवर्कवर जोडलेल्या व्ह्यूअरचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आणखी एक चांगला बॉल, अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. यानंतरचा सामना असेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे विपक्ष शिवशक्ती एंटरप्राइजेस वाडेघर. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे टॉससाठी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 पावलं पुढे आलाय, हवेत आहे बॉल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अन आउटस्टँडिंग कॅच ॲट पॉइंट. अप्रतिम झेल समाप्त केलाय प्रदीप गोरेनं, कमाल केली आहे आणि विकेटचं होतंय पतन. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. काय जबरदस्त झेल घेतलाय, समोरच्या बाजूनं सूर मारत असताना लाजवाब कॅच. स्वतः खाली पडले प्रतीक, मात्र चेंडू त्यांनी खाली पडू दिला नाही. वन ऑफ द बेस्ट कॅचेस ऑफ द टुर्नामेंट सोफा. स्लोवर बॉल होता, लेग कटर होता, हा पुढे सरसावला होता फलंदाज आणि अखेर बॅट घातली, कट करण्याचा प्रयत्न झाला, बॉल हवेत राहिला आणि जबरदस्त झेल. लाजवाब कॅच. तिसरा धक्का लागलाय. काय षटक येथे पाहायला मिळालं. अफलातून गोलंदाजी. दीपेश नाईकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फक्त 1 धाव खर्च केली आणि तब्बल 3 गडी बाद केले. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 19 मिनेश 11 कारिवली. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत आता जोडले जात आहेत दिग्गज समालोचक सिद्दीक बाबे. स्वागत आहे तुमचं. गुड इव्हनिंग. हॅलो 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 हॅलो. बघा किती कॉन्ट्रास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज पूर्णपणे हावी होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजानं पलटवार केलाय आणि अक्षरशः घसरगुंडी आता उडताना दिसते मिनेश 11 कारिवली संघाची. नवीन षटकाला सुरुवात करतोय हरी जोशी. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, जतीन पाटील आणि लवेश नाईक. अप्रतिम बॉल, यावेळेस जोरदार अपील होतंय. गोलंदाजानं सुरुवातीला अपील केली, त्यानंतर विकेट कीपर देखील अपील करताना दिसतोय, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. येथे आपण बघतोय की लेग बिफोर साठी देखील अपील झाली होती आणि कॉट बिहाइंड साठी देखील, परंतु पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला हरी जोशीनं. जयदुर्गा टेमगर पाडा विपक्ष मिनेश 11 कारिवली असा हा सामना. पुढचा बॉल सामना करतोय फलंदाज जतीन पाटील. ओव्हरपिच बॉल आहे, मोठा फटका, फेकून दिलाय बॉल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. उपाध्यक्ष नंबर 1, उपाध्यक्ष नंबर 1. जतीन पाटीलनं देखील दाखवून दिलंय की आक्रमकता त्याच्यामध्ये देखील ठासून भरलेली आहे आणि कमजोर बॉल जर गोलंदाजाने टाकले तर मात्र त्याचा तो खरपूस समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. बिल्कुल आगे गेंद को रखा था और गेंद को लॉफ कर दिया उन्होंने लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन. अगदी ओव्हरपिच बॉल होता. ओव्हरपिच, हाफ वॉलीज, फुल टॉस हे जे चेंडू असतात ते खेळण्यासाठी फार सोपे असतात. ते शॉर्ट बॉलवर देखील बऱ्याचदा मोठे फटके आपण बघितले. त्यावेळेस फुल टॉस आहे, एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाहीये. चेंडूला खेळून काढले डीप मिड विकेटला. फक्त 1 धाव मिळते. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते मिनेश 11 कारिवली संघाची 26 या आकड्यावर. सध्या 3रं षटक प्रगतीपथावर. बिल्कुल अजय गरज, देखिए सूरज तो डूब चुका है लेकिन क्रिकेट जवान होता हुआ. यस, हे सदाबहार क्रिकेट आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2023. यावेळेस फक्त थोडीशी बॅट लावायची होती, तेच केलंय फलंदाजानं. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. ग्रेट शॉट, केवल बल्ला लगा दिया था. टर्निंग विद द कॉर्नर, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन. मौसम है मस्ताना और हर कोई है एवन जोड़ी का दीवाना. महाराष्ट्र की एवन जोड़ी का एवन शो आप देख रहे हैं.
खूप चांगला फटका, फुल टॉस बॉल होता. इष्टेंच्या रोखाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र डाव्या इष्टीच्या दिशेनं भरकटणारा बॉल होता. त्याला फक्त दिशा दिली आणि 4 धावा प्राप्त केल्या लवेश नाईकनं. चौकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. आणखी एक फुल टॉस आहे समोरच्या बाजूने, चिप करत असताना बॉल हवेत आहे. विश्वजीतचा खूप चांगला प्रयत्न होता, झेल पर्यंत पोहोचला देखील होता, मात्र अखेरच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय आणि जीवदान मिळतंय या ठिकाणी फलंदाज लवेश नाईकला. सोबतच 2 धावा देखील मिळत आहेत. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यात. देखिए अजय गरत, कारिवली टीम के पास एक प्लस पॉइंट है कि जयदुर्गा टिमगर पारा को फ्लड लाइट की रोशनी में चेस करना होगा. पुढचा बॉल कॉर्नर ऑफ द क्रीज जाऊन हा चेंडू टाकलाय. लो फुल टॉस, टायमिंग चांगलं साधलंय परंतु गॅप मिळत नाहीये. डीप मिड विकेटला सुंदर फिल्डिंग, फक्त 1 धाव मिळेल लवेशला आणि याचबरोबर हे षटक झालंय समाप्त. हरी जोशीचं षटक महागडं राहिलं. 2 मोठे फटके आले, 1 षटकार आणि 1 चौकार. तब्बल 14 धावा त्याने खर्च केल्या. 3 षटकांच्या अखेरीस मिनेश 11 कारिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3चे आकडे आपल्याला सध्या स्कोअर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ आकड्यांचा आहे आणि आकडे बदलत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. फ्लडलाईट्स ऑन करायचे आहेत. फ्लडलाईट्स ऑपरेटरला विनंती असेल, आपण फ्लडलाईट्स ऑन करायचे आहेत. ट्वायलाइट टाइम आहे आणि आता फ्लडलाईट्स ऑन होत आहेत. सिद्दीक बाबे, फक्त प्रतिस्पर्धी संघच फ्लडलाईट्समध्ये फलंदाजी करणार नाहीये, तर आता ही शेवटची 3 षटकं देखील फ्लडलाईट्समध्ये खेळवली जाणार आहेत. बिल्कुल, अगला मुकाबला देखना ना भूलिए. कल रात की चैंपियन टीम पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दीवा बनाम शिव शक्ति वाडेगर, कल जेबी कप कारिवली को जीता था पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दीवा ने. स्वागत है आप सभी का. मौसम है मस्ताना, हर कोई है महाराष्ट्र की A1 जोड़ी का दीवाना. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी येथे घेण्यात आलेला आहे. म्हणजेच अगदी योग्य वेळेनुसार गोलंदाज देखील गोलंदाजी करतायत. टाइम मॅनेजमेंट देखील चांगलं त्यांचं राहिलंय आणि 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत. 33 धावा देखील आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मिनेश 11 कारिवली संघाकडून ड्रिंक्स ब्रेक झाला होता आणि आता ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. हमारे तमाम कमेंटेटर्स के लिए एक इन्फॉर्मेशन है महाराष्ट्र की A1 जोड़ी की तरफ से. कोई भी शुभ इच्छा नहीं रहेंगी, कोई भी अनाउंसमेंट बिना A1 जोड़ी के अनुमति के कोई भी कमेंटेटर नहीं देगा. 33 रन 3 विकेट. खेल की शुरुआत होती हुई और दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए उमेश नाइक फास्ट और फ्यूरियस गेंदबाज हैं. पहली गेंद इंप्रोवाइज तरीके से निकाल दिया गेंद को डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. गजब का शॉट. Intelligent stroke played by Lavesh Naik. That was quite premeditative, but the ball was loose. Full toss delivery and just helped it on its way towards widish fine leg for 4. अंपायर ने मांग की है कि फ्लड लाइट ऑन की जाए. जनरेटर ऑपरेटर, आपको फ्लड लाइट को ऑन करना है. इस चौके की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंचा है. नीलम नाइक फैम टीम मिनिश 11 का कुल मिलाकर 37 रन. देखिए, कारिवली टीम का जब भी हमारे बीच ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिंद के अध्यक्ष माननीय श्री संतोष काशीनाथ मोगरे साहब का आगमन हो चुका है. हम आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. अशोक बेकरे साहब भी उनके साथ हैं. उद्योगपति वालशिंद, आपका भी हार्दिक स्वागत है. सुस्वागतम. देखिए, बल्लेबाजी बहुत ही लाजवाब हो रही है और देखिए कारिवली टीम का इतिहास उठा के देखिए. A1 जोड़ी के शो में इनका क्रिकेट भी A1 रहता है. देखना फ्लड लाइट ऑन हो चुकी है. बहुत ही खूबसूरत मौसम आप देख रहे हैं. पहली गेंद पर
चौका आता हुआ उमेश नाइक। इस मरतबा ड्राइव किया है विकी शक्ल में, वाइडिश लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है। 1 रन आता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ मिनीश 11 कारिवली का पहुंचा है 38 रन 3 विकेटों के नुकसान पर। हमारी ऑफिशियल स्कोरिंग करें धनाजी पाटिल उर्फ माज, जिन्हें मैं दिलशान तिलक रत्ने कहता हूं, स्कूप शॉट के मास्टर। ओ गति परिवर्तन, धीमा बाउंसर, स्लो पॉइजन। Very well disguised slower one by Umesh Naik. Umesh Naik bowled the first over of this match from the other end, that is from the commentary box end, and now there is change of end for him. He went for boundary for the first ball in this over, but after that a pretty good comeback. इस मरतबा गेंद को हुक कर दिया है, खाली क्षेत्र है, गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. That's the second boundary of the over, and now it's turning out to be a good over for the batting side. Manish 11 Karivli now moves up to 42 for Yes. the loss of 3 wickets. Have a look at that. Nicely played in the vacant area at long leg. यस एब्सोल्युटली ट्रू। बहुत अच्छे टोटल की तरफ बढ़ रही है इस वक्त मिनीश 11 कारिवली, कुल 42 रन 3 विकेट। देखना है कि उमेश नाइक बहुत ही महंगे साबित होते हुए, उमेश नाइक इस मरतबा गेंद हवा में है, फील्डर नीचे, सॉफ्ट डिसमिसल, झटका लगता हुआ कारिवली को चौथा। A much needed breakthrough there for Jai Durga Temgarpada. Batsman just sliced it, it didn't middle it, and very simple catch in the end at the cover. So wicket number 4 goes down at the score of 42. देखिए अजय गलत रिप्ले में साफ बताया जा रहा है कि किस तरह से वो भी घूम गए थे और बल्ला भी घूम गया था। नए बैट्समैन, इस स्थिति के सबसे खतरनाक बैट्समैन पपिया खारिक, वन ऑफ द डेंजरस बैट्समैन। और इस सीजन का पूरा इतिहास उठा के देखिए अजय गलत, पपिया खारिक ने इस स्थिति में आकर चाहे सिटी क्रिकेट हो चाहे ग्रामीण क्रिकेट हो, गजब की बल्लेबाजी की है। One of the dangerous player in death over. Yes, he's kind of player who loves to go for his shots right from the beginning. Still 13 deliveries remain in this innings. उमेश नाइक पपिया खारिक के लिए, ओह क्या गेंद थी, थोड़ी उछली थी और बहुत ही टेंटेटिव तरीके से पुश खेला। 1 रन आता हुआ स्कोर में। 4 ओवर की समाप्ति। मिनीश 11 कारिवली ने जय दुर्गा स्पोर्ट टेमगर पाड़ा के सामने बनाए 43 रन और विकेट गिरी है 4। पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे के कैप्टन और शिव शक्ति वाडेगर के कैप्टन दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है कि टॉस के लिए हमारे टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। कल ही देर रात पुरुषोत्तम इंटरप्राइजेस ने जय बजरंग कप कारिवली को जीता। बीस मिनट का वक्त लिया गया है पहले 4 ओवर्स के लिए। नीलम नाइक हमारे बीच में है, महाराष्ट्र की A1 जोड़ी के साथ। चेक। याच दरम्यान आमच्या या मुख्य व्यासपीठावर ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिनचे अध्यक्ष आहेत संतोष काशीनाथ मोगरे साहेब, आपलं सहर्ष स्वागत। अशोकजी भेकरे साहेब देखील वालशिनचे उद्योगपती ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। संभाजी मोगरे साहेब भाऊजी आहेत, वैजोलेचे उद्योगपती आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। सुस्वागतम। जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये आणि यानंतर लगेच केला जाईल टॉस। दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे शिवशक्ती वाडेकर आणि त्याचबरोबरीने त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल पुरुषोत्तम इंटरप्राइजेस
हाईवे दीवे। धन्यवाद सुनील शिल्के। ये वो आवाज़ है जो रंग भर रही है इस वक्त केंद्रीय मंत्री चषक 2023 में। 4 ओवर की समाप्ति, 43 रन 4 विकेट। आज मेरे साथ मिस्टर आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते, महाराष्ट्र के एकलौते 3 भाषाओं पे कमांड रखने वाले कमेंटेटर, 10 PL में भी जिनकी आवाज़ का जादू जगा था, अजय करत है। साथ ही साथ सुनील शिल्के हैं। थोड़ी देर में सुभाष धुमाल जुड़ जाएंगे। ऑफिशियल स्कोरर, किंग स्कोरर गायकवाड हैं। और साथ ही साथ धनाजी पाटिल उर्फ मास। खेल की शुरुआत होती हुई 5वें ओवर के लिए गेंदबाजी के लिए हरी जोशी, भिवंडी के जॉर्ज बेली है बल्लेबाजी के मामले में। सामना करेंगे पपिया खारिक। इस मर्तबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, ये पपिया खारिक का शॉट है जो जाएगा बाहर हवा के साथ साथ घटा के संग संग। 6 रन। व्हाट अ स्ट्रोक। नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, ताऱ्यासारखा हाय लखलखणार। क्या कमाल का शॉट खेला है वहां पर पपिया खारिक ने। गेंद खराब नहीं थी, यहाँ पर हम देखें तो अच्छी लेन पर रखी हुई गेंद, लाइन भी सही थी, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी। लेकिन यही तो क्लास है पपिया खारिक का कि अच्छी गेंदों पर भी वो अच्छे शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं। तगड़ा प्रहार। प्रथमेश मात्रे एडवोकेट हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। हरी जोशी, पपिया को कवर ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, गेंद कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। कहा था ना मैंने अजय गरत के डेथ ओवर के बहुत ही खतरनाक बैट्समैन है पपिया खारिक। जी हाँ, और इस चौके के साथ ही 50 रन भी पूरे हुए मिनेश 11 कारिवली के। जगह मिली थी इस बार, लेंथ भी उतनी सटीक नहीं थी आपकी बार। और हालांकि ये उनका स्ट्रांग जोन तो नहीं रहा है, लेकिन बहुत ही बढ़िया तरीके से स्क्वायर ऑफ द विकेट उन्होंने गेंद को निकाला है इनफील्ड के ऊपर से 4 रनों के लिए। बहुत बढ़िया एनालाइज किया अजय आपने कि बहुत कम वो कवर में शॉट खेलते हैं। हरी जोशी दबाव में आते हुए पटकी भी गेंद हुक कर दिया है, खींच के मारा है। 6 रन। व्हाट अ स्ट्रोक। ये तो अब ऐसे हो रहा है कि पपिया खारिक ने उनको मजबूर कर दिया है अपने स्ट्रेंथ पर गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद उनकी अच्छी थी, उस पर भी उन्होंने छक्का जड़ा। उसके बाद एक थोड़ी दिशाहीन गेंद जिस पर चौका जड़ा, और ये तो बड़ी ही कमजोर गेंद थी। पहले ही ऑफ स्टंप की तरफ चले गए थे, और देखिए गेंद स्टंप्स की तरफ रखने का प्रयास, थोड़ी छोटी गेंद भी थी, और पूरा फायदा उठाते हुए बहुत बढ़िया पोजीशन में आकर शॉट्स खेलते हुए यहाँ पर पपिया खारिक। गजब की बल्लेबाजी। मात्र 4 गेंदों का सामना किया है पपिया ने, और 17 पर बैटिंग करते हुए कप्तान एक वाकई में कप्तानी पारी खेल रहे हैं। अजय आपको लगता नहीं कि पपिया खारिक कारीवली से ही सेट होकर आए हैं? देखिए कितना खूबसूरत हुक शॉट है, और ऐसा लग रहा है कि पपिया खारिक के पास बल्लेबाजी को काफी समय। देखिए आपको 30 मिनट में एनी हाउ 6 ओवर करना है। 25 मिनट में 5 ओवर नहीं हुए तो एक खिलाड़ी अंदर। एक और आसमानी टोला, ये भी जाएंगी मैदान के बाहर। तान दिया आसमान में 6 रन। पपिया खारिक ऑन फायर। कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं, कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं। दमदार बल्लेबाजी। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। ऐसा लग रहा है कि पपिया खारिक कारेवली से उसी इरादे के साथ आए जिसके लिए वो जाने जाते। व्हाट अ प्लेयर इज। गेंद की धज्जियां उधेड़ कर रख दिया इस ओवर में। पपिया खारिक ने 3 छक्के और 1 चौका लगा चुके हैं। हरी जोशी को समझ में नहीं आ रहा है कि आप गेंद कहां पर करें। हालांकि सटीक यॉर्कर अभी तक उनके देखने को नहीं मिले हैं। कहीं ना कहीं डेथ ओवर्स में उस तरह की गेंदों की आवश्यकता होती है। हरी जोशी का पहला ओवर भी थोड़ा महंगा रहा था, और हम देखें तो दीपेश नाइक ने सबसे अच्छी गेंदबाजी की है, जिन्होंने पावर प्ले में 1 रन देकर 3 विकेट्स लिए थे, लेकिन उनको दूसरा ओवर नहीं दिया गया। तो कहीं ना कहीं ये फैसला भी जो है कैप्टन का, वो थोड़ा सा गलत लग रहा है। पपिया खारिक ऑन फायर। हरी जोशी
ओ बढ़िया वापसी, परफेक्ट यॉर्कर वहां पे था हरी जोशी का। जैसा कि आपने कहा कि ऐसे लगता है कि पपिया खारिक के पास थोड़ा एक्स्ट्रा समय है शॉट्स खेलने के लिए, और कहीं ना कहीं वो इस वजह से भी कि वो क्रीज में काफ़ी डीप खेलते हैं, तो गुड लेंथ गेंद भी आती है तो उनको थोड़ी शॉर्ट गेंद हुई नजर आती है जिस तरह से वो शॉट्स खेलते हैं। लेकिन पिछली गेंद बढ़िया रही थी हरी जोशी की। इस मर्तबा टर्न कर दिया गेंद को, यॉर्कर लेन की गेंद थी, 1 रन आता हुआ। कुल मिलाकर रन बने 5 ओवर की समाप्ति पर मिनीश 11 नीलम नाइक फैम टीम कारीवली के 66 रन। व्हाट अ बैटिंग, मूड बना दिया है, शाम को रंगीन बना दिया है, क्योंकि मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की A1 जोड़ी का दीवाना। बिल्कुल, हर कोई है इस समय केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 का दीवाना। 23 रन खर्च किए, लेकिन सिद्दीक जी देखिए पहली 4 गेंदों में 22 रन बने, उसके बाद वो यॉर्कर लेन पर आ गए थे। अंतिम गेंद खासतौर पर सटीक यॉर्कर थी जिस पर सिंगल बना, लेकिन वो ये तो ऐसे ही है ना कि सांप गुजरने के बाद आपने लकीर पिटी है। रन संख्या 66, 4 विकेटों के नुकसान पर। यस, नीलम नाइक और मिनेश पाटिल फैम टीम है। 66 रन, डेथ ओवर का आना बाकी है। सभी ऑडियंस का हम दिल की गहराइयों से इस्तेकबाल करते हैं। सभी से एक रिक्वेस्ट है कि वो जोड़ी जिसने इतिहास रचा, जिसने क्रिकेट का इतना बड़ा शो भारत का किया, उनकी तरफ से तमाम कमेंटेटर्स को इंस्ट्रक्शन है, इसलिए आप हमें परेशान ना करें प्लीज़। किसी का कोई SMS पढ़ा नहीं जाएगा, कोई शुभकामना नहीं दी जाएंगी। स्ट्राइक अभी भी पपिया खारिक के पास। आखिरी ओवर लेकर अजय नाइक। इस मर्तबा क्रीज में पीछे जाकर खेलना चाहते थे, निगाहें हट गई थी और गेंद जब तक मिड ऑन पे फील्ड होती 2 रन, क्या कहेंगे, ये दूसरा रन महंगा पड़ सकता है। बल्लेबाज के आपने कहा निगाहें हट गई थी, लेकिन फील्डर की भी कहाँ पर थी गेंद पर, उनकी भी थोड़ी सी निगाहें हट गई थी और उस वजह से वहां पर दूसरा रन लेने का मौका बना, लेकिन चल गया। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। 68 रन, 4 विकेट। क्या बल्लेबाजी कर रहे हैं पपिया खारिक, व्हाट अ प्लेयर इज। 8 गेंदों में 26 रन, अच्छा ऑफिस टोस खेला है। मिड विकेट बाउंड्री की तरफ 1 रन, दूसरे की कॉल है। देखना है, अंपायर ने कहा है कि दोनों साथ में नहीं दौड़े हैं, एक ही रन दिया गया है। इसे कहते हैं क्लास अंपायरिंग। देखिए भिवंडी में जो क्रिकेट होता है, टेनिस बॉल क्रिकेट, उसमें ये चीज़ ज़्यादा देखने को मिलती है। जिस तरह से ये घटना घटी थी, दूसरा रन जब ले रहे थे तो वहाँ पर एक केवल स्ट्राइक अपने पास रखने के लिए प्रयास किया था पपिया खारिक ने, और उनके दूसरे जो बल्लेबाज है पार्टनर, उन्होंने एक दूसरे रन की ज़्यादा कोशिश पहले नहीं की थी, जिस वजह से एक ही रन दिया गया है। लेकिन स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट। हालांकि लवेश नाइक ने भी बढ़िया बैटिंग की है, 5 गेंदों पर 12 पर बैटिंग करते हुए 9 गेंदों में 27 रनों का योगदान पपिया खारिक का है और टीम का स्कोर अब 70 रन 4 विकेटों के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई मिनेश 11 कारीवली इस मुकाबले में जयदुर्गा टिमगरपाड़ा के विरुद्ध। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं टीम के कैप्टन पपिया खारिक। लवेश नाइक ये भी बहुत ही कीमती बल्लेबाज हैं। इस मर्तबा ऑफिस टोस खेला है, टर्न कर दिया ऑन साइड में, बल्ले की जड़ से गेंद लगी, 1 रन। बढ़िया गेंदबाजी इस ओवर में, तारीफ करनी होगी अजय नाइक की। अभी तक उनका जो एग्जीक्यूशन रहा है वो लाजवाब रहा है। एक वाइड गेंद जरूर की है, लेकिन बड़ा स्ट्रोक खेलने का मौका अभी भी बल्लेबाजों को नहीं दिया है। 71 रन हो चुके हैं। अजय नाइक रिवर्स खेलने की कोशिश, फॉलो किया था बैट्समैन को, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, अच्छी गेंद। देखिए बल्लेबाज को यहाँ पर सोचने पर मजबूर कर दिया है। अच्छे यॉर्कर्स पहले देखने को मिले हैं, लाइन लेंथ बहुत ही बढ़िया रही है, जिस वजह से कुछ अलग करने का प्रयास किया पपिया खारिक ने। कुमार पाटिल हमारे बीच में, स्वागत है। इस मर्तबा ड्राइव किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ियों के बीच में से 4 रन। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई
हवा भी चल रही है और दीवा की टीम हमारे बीच पहुंच चुकी है। स्वागत है आपका प्रथमेश मात्रे। हवा, दीवा, मुंडोरा, ये वो नाम है जो दीवा के साथ हमेशा जुड़े रहेंगे। दीवा और हवा को रोकना मुश्किल। कल चैंपियन रही थी देर रात कारिवली में, जेबी कप को जीता था। थोड़ी देर में शशिकांत भी जुड़ जाएंगे। इस मर्तबा देखना है, बहुत बढ़िया एफर्ट, 2 रन पूरे। रन आउट दिया गया है बैट्समैन को, एक ही रन मिलेगा यहाँ पर। दूसरे रन के चक्कर में बैट्समैन आउट हुए हैं। तो इस तरह से पारी खत्म होती हुई मिनेश 11 कारिवली की कुल रन संख्या 76, 76 रन। काफी अच्छा स्कोर बनाया गया है और एक बड़ी चुनौती 77 रनों की इस मैच को जीतने के लिए जय दुर्गा टेमगरपाड़ा के सामने। हालांकि टेमगरपाड़ा के पास भी जबरदस्त बल्लेबाजी है, मजा आएगा इस मैच में। आइए चलते हैं अगले टॉस की तरफ। संतोष शेठ मोगरे फेम टीम, शिव शक्ति इंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर बनाम पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे। और टॉस के लिए टॉस बॉक्स में मिस्टर आईपीएल कुणाल दाते। अतुल भोईर आणि प्रथमेश ॲडव्होकेट प्रथमेश आमच्या बरोबरीने इथे जोडले गेलेले आहेत, आपलं स्वागत आहे। ओम साई सागर प्रतिष्ठान वालचिनचे अध्यक्ष संतोषजी मोगरे साहेब, अशोकजी बेगरे साहेब आणि संभाजी मोगरे साहेब यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचे। भाऊजी आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आणि आता टॉस केला जाईल या तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। टॉसची माहिती एवन जोडी आणि केंद्रीय राज्यमंत्री चषक हा कॉल तुम्हाला करायचा आहे। एवन जोडी हा कॉल केला होता पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवा या टीमने आणि एवन जोडी झालेला आहे। सर्व मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हा। टॉस इथे झालेला आहे, माझ्या बरोबरीने प्रथमेश आहे, टॉस इथे जिंकलेला आहे। सर्वप्रथम निर्णय काय आणि कसं वाटतं यावर्षी या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये खेळत असताना? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि स्पर्धेबाबत बोलायचं झालं तर एखादा थिएटर टाईप इथे ॲटमॉस्फिअर झालेला आहे आणि खेळण्यासाठी खूप मजा येईल। कशा आठवणी आहेत केंद्रीय राज्यमंत्री चषकाच्या? कारण एक मोठा संघ, कालच तुम्ही एक मोठी स्पर्धा जिंकलेली आहे, या स्पर्धेमध्ये काय माइंडसेटने उतराल? आम्ही ही स्पर्धा जिंकून 2 वर्ष झाली, तरी असं वाटतं की आम्ही कालच ही स्पर्धा जिंकलेली आहे। अशा या ग्राउंडच्या आणि या स्पर्धेच्या आठवणी आहेत आणि त्यानुसार आम्ही यावर्षी जिंकण्याचा आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार। प्रथमेश, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या समोर शिवशक्ती इंटरप्राइजेस वाडेगर, जय जलेश्वर वाडेगर हा संघ खेळणार आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठा संघ आहे कल्याण डोंबिवली परिसरामधला। या टीमच्या विरोधात या हंगामाच्या अगोदर कधी मॅचेस झालेल्या आहेत का? नाही, ही आमच्या सोबत फर्स्ट टाइमच मॅच असणार आहे आणि त्यांच्यासोबत खेळताना आम्ही थोडा विचारपूर्वक खेळ करण्याचा प्रयत्न करणार। यांचे व्हिडिओज वगैरे पाहिलेले आहेत कधी खेळताना? व्हिडिओज तर अधूनमधून कधी येत असतात, तशा रील्स वगैरे बघितलेल्या आहेत। चला, खूप साऱ्या शुभेच्छा। म्हणजे सेकंड इनिंगमध्ये मजा येईल कॉमेंट्री करायला ज्यावेळेला तुम्ही खेळाल। अतुल माझ्या बरोबर नाही, अतुल टॉस जिंकला असता काय केलं असतं? नक्कीच आम्ही पण फिल्डिंगच केली असती। आता बॅटिंग करायची आहे, बॅटिंग करत असताना कोणते असे फलंदाज जे रन करतील तुमच्या टीमसाठी? नक्कीच सर्वेश आहे, प्रशांत, प्रणित आहे। या अगोदर या स्पर्धेमध्ये कधी खेळलेला आहात का? मागच्या टायमाला खेळलेलो, पण आम्ही फर्स्ट राऊंडला हरलो होतो। यावर्षी काही वेगळा करण्याचा प्रयत्न असेल आणि कसं वाटते या मैदानामध्ये आल्यानंतर? आयोजन तर चांगलंच आहे, नाही टेनिस क्रिकेटमधली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे, बघू यावर्षी प्रयत्न करू जिंकण्याचा। चला, खूप साऱ्या शुभेच्छा। खूप चांगलं मत इथे व्यक्त केले की ही टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा आहे। कारण का म्हणू नये, कारण 32 बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। मालिकेवरासाठी एक कार जी खूपच महत्त्वाची कार मानली जाईल, कारण यावर्षी ग्रँड i10 ही कार हुंडाईची देण्यात येणार आहे मालिकावीराच्या खेळाडूसाठी। 32 बाईक्स हा महासंग्राम भारतामध्ये प्रथमतःच असं आयोजन झालेलं आहे। आणि केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023चा यानंतरचा सामना थोड्याच वेळात आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय, परंतु आता जाऊया कॉम्बॉक्समध्ये। धन्यवाद। धन्यवाद कुणाल।
आइए दोस्तों लौट चलते हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक की अद्भुत शाम की ओर। तेज हवाएं बह रही है और ये आप देख सकते हैं हमारे मान्यवर अभी अभी जो हमारे बीच पधारे, साथ में कार्य उप सरपंच अंजूर के शुकेत डाकी साहब, सतहत्तर की चुनौती को स्वीकार करने के लिए जयदुर्गा टेमगर पाड़ा के दोनों ओपनर बीच मैदान पर। कमेंट्री में मेरे साथ जुड़ते हुए मिस्टर आईपीएल आज हमारे साथ हैं। मुंबई टू गोवा नहीं, अंजूर टू दुबई कुणाल दाते चले जाएंगे डे आफ्टर टुमारो। 2 दिन दुबई को चले थे, गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। मिस्टर आईपीएल जुड़ते हुए स्वागत है आपका। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे सर। 35 बॉलमध्ये 77 धावा करायच्या टेमगरपाडा या टीमला। मॅचमध्ये मजा येईल, परंतु पहिल्या डावामध्ये काय खेळलाय पप्या खारीक, काय फटकेबाजी राहिली, चांगलं क्रिकेट चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय। मोहित गरत, देखिए कुणाल इस तरह के स्कोर चेस होते हैं लेकिन बिगिन फ्रॉम दी फर्स्ट बॉल आपको पॉजिटिव क्रिकेट खेलना होता है। इस मर्तबा ड्राइव किया है बहुत ही खूबसूरत अंदाज से, गैप में गेंद ट्रैवल होती हुई, बढ़िया फील्डिंग वहां पर डीप में। अपने टीम के लिए लगभग 2 रन बचा लिए वहां पर। 2 रन से खाता खुला पिंटू पाटिल का, खाता खुला जयदुर्गा स्पोर्ट टेमगरपाडा का। रन वाचवाव्या लागतील, कारण रन चांगल्या केल्या। स्कोर बोर्डवर आता क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 तुम्ही अनुभवताय। महत्त्वपूर्ण सामना आहे, रन चांगले केलेत। आता टेमगरपाडा हा संघ चेस करण्यासाठी उतरलाय। पिंटू पाटिल सामना कर रहे घरत का, इस मर्तबा बैकफुट पे चले गए, क्रैकिंग कवर ड्राइव, पहले बाउंस पर 4 रन, शॉट वाइड एंड पनिश्ड। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान। काय फटका होता, 4 धावा इथे मिळतात। 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, बॅकफुटला जात असताना कट केलाय, 4 धावा मिळतात। कमाल का शॉट, गजब का वहां पर थोड़ी सी जगह दे बैठे थे, बैकफुट पे चले गए और क्रैकिंग कवर ड्राइव। मोहित गरत गेंद स्विंग किया ऑन साइड में, डीप में खिलाड़ी है, 1 रन आता हुआ। सिंगल इथे मिळताना दिसते आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पॉवर प्ले मध्ये रन येत आहेत। चांगला हेतू इथे स्पष्ट करत असताना, फलंदाजी करत असताना टीम जयदुर्गा टेमगरपाडा 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा एक चांगलं टार्गेट त्यांच्यासमोर सेट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये रन येणं गरजेचं आहे। फिल्डिंग समोरच्या टीमची चांगली आहे आणि त्यांच्या विरुद्ध रन करत असताना हे दोन्ही फलंदाज। आस्किंग रन रेट भी तो बढ़ा हुआ है। छोटी गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया है गेंद को, मस्तक पे दस्तक, 6 रन, अनबिलीवेबल हिट फ्रॉम अजय नाईक। शेवटी डोक्यावरून बॉल फ्लाय झालाच, चांगलं टायमिंग, फक्त टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे। डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, पहा ऍक्शन रिप्ले, खूपच चांगला फोर्स होता। या बॉल मागे आडव्या बॅटने खेळलेला फटका, थोडासा एक पाय मागे नेला आणि फोर्स केला, बॉलला पाठवलं काऊ कॉर्नर वाडिश लॉन्गॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार। अनबिलीवेबल हिट, बहुत मुश्किल शॉट रहता है जब आप इंतजार करें और वार करें। फोर्सिंग स्ट्रोक, जबरदस्त शॉट, इस मर्तबा स्विंग कर दिया है, गैप में एक और बाउंड्री। अब पलटवार शुरू होता हुआ जयदुर्गा टेमगरपाडा का। काय फलंदाजी आहे जयदुर्गा टेमगरपाडा या टीमची। सुरुवात चांगली झाली, ते देखील एकदम थाटात धडाक्यात। हा फुल टॉस होता, ज्युसी फुल टॉस, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि फक्त दिशा देण्याचं काम होतं। ताकद चांगली होती, बॉटम हँड किती पक्का आहे पहा, ताकदवान फटका, गॅप मध्ये जातोय, 4 धावा मिळाल्यात आणि अशा पद्धतीमध्ये पहिलं षटक समाप्त। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 17। मोहितचं हे षटक थोडंसं मागणं होतं, अजयने रन केल्या 10। या ओव्हरमध्ये पिंटूने देखील चांगली फलंदाजी दाखवली, एक चौकाराच्या मदतीने 7 धावा त्याच्या खात्यात। देखिए 7 बजे मैच शुरू हुआ है,
टाइम लगा दिया गया है, स्टॉप वॉच। चेक। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 20-20 हे बहारदार पर्व मित्रांनो आपण अनुभवत आहात। स्पर्धेची आजची तिसरी रजनी आणि या तिसऱ्या रजनीमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती आपणास लाभलेली आहे। त्या मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत। मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संतोषजी काशीनाथ मोगरे साहेब, ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिंचे सन्माननीय अध्यक्ष, लाईव्ह ऑपरेटर आपण यस स्टेज कव्हर करायचं आहे। त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रणेते अंजूर गावचे प्रभारी सरपंच सुकेश दादा डाकी यांच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे। महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो देऊन इथे हा सन्मान संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर या मंचावर उपस्थित अशोकजी भोकरे साहेब, उद्योगपती वालशिंद यांचाही सन्मान यानंतर इथे संपन्न केला जाईल। पुन्हा एकदा विनंती असेल सन्माननीय सुकेशजी डाके साहेब आपण आपल्या शुभ हस्ते अशोकजी भेकरे, उद्योगपती वालशिंद यांना सन्मानित करायचं आहे। आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा योग्य आदरातिथ्य इथे खरं तर राखलं जातं। अशोकजी भेकरे साहेब यांना सन्मानित केलं गेलं। त्याचबरोबर सन्माननीय संभाजी मोगरे साहेब उद्योगपती आहेत वैजुलेचे आणि भाऊजी आहेत निलेश दादांचे, यांनाही इकडे सन्मानित केले जाईल। पुन्हा एकदा विनंती असेल सुकेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते संभाजी मोगरे साहेबांना सन्मानित करायचं आहे। स्वागत हे कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही, तर आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं। आलेल्या प्रत्येकाचा अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण इथे सन्मान करत आहोत। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पहिला सन्माननीय संभाजी मोगरे साहेबांचा झालेला हा शुभ सन्मान। उपस्थितांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। जाऊया सामन्याच्या दिशेने, ऐकूयात कॉमेंट्री बॉक्सला। धन्यवाद सुनील छिलके। इस बीच बड़ी विकेट गिरती हुई बहुत बढ़िया रनिंग कैच पकड़ा था महेश भोला ने। महेश भोला की गेंद पर कैच को लिया था जतिन पाटिल ने। महेश भोला आते ही शिकार करते हुए नए बैट्समैन वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक कमाल के खिलाड़ी हैं। और कुणाल आपकी मालूमात के लिए कि 25 साल से एक ही तरह का क्रिकेट खेल रहे हैं जगदीश नाइक। मोठा खेळाडू आहे जगदीश नाईक, चर्चेमध्ये असलेलं नाव आहे जगदीश नाईक। महेश भोला नाइक को उछाल दिया है, पीछे खिलाड़ी है। ओ ये महंगा पड़ सकता है जगदीश नाइक का कैच। आणि विशेष म्हणजे लिजंड खेळाडू आहेत जगदीश नाईक। गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेली आहे। अनेक विक्रम फलंदाजीमध्ये त्यांच्या नावावर आहेत। एक मातब्बर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला 77 रन चेस करायचे जगदीश नाईक यांचा झेल सुटलाय, तो किती उपद्रव करेल या मॅचमध्ये हे पाहायचंय। षटक क्रमांक दुसरं महेश पाटील इथे गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर सिंगल। महेश भोला गति परिवर्तन, स्वीप कर दिया है गेंद को, पीछे खिलाड़ी हैं डीप स्क्वायर लेग पर। 1 रन आता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 19 रन 1 विकेट। 19 धावा जगदीश नाईक यांना जे जीवदान मिळालंय त्याचा कितपत ते फायदा उचलतील हे पाहायचंय। रन करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 77। या सामन्यानंतर देखील एक मोठा सामना तुमच्या समोर येणार आहे। संघ खेळताना दिसतील शिवशक्ती एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा। गति परिवर्तन, लेग कटर थी और यहाँ देखिए जगदीश नाइक आउट। मोठी विकेट जगदीश नाईक बॅक टू द पॅव्हिलियन। महत्वाचा हादरा दिलाय सेकंड ओव्हरच्या या गोलंदाजीमध्ये महेश पाटील। चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सध्या सुरू आहे। रनआउटच्या स्वरूपामध्ये जगदीश नाईक परतलेत। जास्त उपद्रव करता आलेला नाहीये। जगदीश नाईकचा एक झेल सोडण्यात आला होता। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे आणि ते अपील देखील झाली होती। सर्वप्रथम त्याच्यानंतर बॉल मागे गेला, तिथून डायरेक्ट हिट झाला। जगदीश नाईक क्रीज मध्ये नव्हते आणि त्याच्यामुळे जावं लागेल आता थेट डगआउट मध्ये। एक बॅटर आउट झाल्यानंतर दुसऱ्या बॅटरने मैदानाच्या आतमध्ये जी बाउंड्री लाईन आहे ती क्रॉस करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। फास्ट मैदानामध्ये यावं लागेल। नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए पिंच हिटर के तौर पे उमेश नाइक को भेजा है, क्योंकि उमेश नाइक पावर हिटिंग के लिए जाने जाते हैं। देखना है कि दबाव थोड़ा बढ़ा दिया है वहां पर दूसरा विकेट लेकर
कारोली की टीम ने। या स्पर्धेतून खरं तर आता इथे निरोप घेत आहेत आपले सन्माननीय मान्यवर A1 जोडीच्या अगदी निकटवर्ती, ज्यामध्ये आपण खरं तर पाहिलेलं आहे संतोषजी काशीनाथ मोगरे साहेब, अशोकजी भेकरे साहेब, संभाजी मोगरे साहेब आणि त्याचबरोबर दयानंदजी मोगरे साहेब। या स्पर्धेला आपण जो अमूल्य वेळ दिलेला आहे आणि इथे आपली उपस्थिती दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं खरं तर सस्नेह ऋण व्यक्त करतो। यस, कमेंट्री बॉक्स। 19 रन इस मरतबा स्विच हिट करना चाहते थे बीडीवे ऑफिस स्टंप के बाहर। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक, स्वागत है आप सभी का। कमाल की बॉलिंग कर रहे हैं महेश भोला, आगे भोला लगा है, लेकिन ये बहुत ही चतुर खिलाड़ी रहे हैं टेनिस क्रिकेट में। महेश भोला सामने की ओर से आते हुए लोधा कॉम्प्लेक्स एंड की तरफ से आते हुए उमेश नाइक के लिए उछाल दिया गेंद को, तान दिया आसमान में, 6 रन। व्हाट अ स्ट्रोक। चांगला फटका समोर स्लॉट मध्ये टाकला महेशने हा बॉल चुकीच्या लेंथवर आणि त्याच्या विरुद्ध एक ताकदवान फटका डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या वरून 6 धावा मिळवल्यात उमेश नाईकने। मगाशीच ओळख करून दिली होती सिद्दीक भाबे यांनी। उमेश नाईक खूप वेगाने रन करण्यासाठी जाणला जातो आणि आल्या आल्या त्याच्या बॅटमधून षटकार आला। टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा 25। देखिए कारेवली की टीम टाइमर लगा दिया गया है, 7 बजे मैच की शुरुआत हुई है। आपके 5 ओवर अगर 25 मिनट में नहीं हुए तो एक खिलाड़ी और अंदर आ जाएगा। 11 मिनट में आप 2 ओवर कर चुके हैं। मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की A1 जोड़ी का दीवाना। प्रथम नागरिक भी हैं अंजूर के शुकेत डाकी साहब। 32 बाइक हिंदुस्तान का वो शो जहां बाइक मेलों की सूरत में। 2 ओवर की समाप्ति, नेक टू नेट फाइट चलती हुई 25 रन 2 विकेटें गिरी है। उमेश नाइक को भेजा ही इसलिए कि पिंच हिटिंग करके प्रेशर को रिलीज करे। 4 ओवर में 52 रन चाहिए, जो आस्किंग रन रेट है वो 13.00 का। मेरे साथ मिस्टर IPL पोस्टरमैन ऑफ महाराष्ट्र मराठी के कुणाल दाते हैं। देखिए कुणाल दाते ने हिंदी में भी कमेंट्री में कमाल दिखाया और डे आफ्टर टुमारो उनकी हिंदी और मराठी की आवाज़ को आप दुबई से सुनेंगे। बहुत कम पीरियड में बहुत ऊंची उड़ान का नाम है कुणाल दाते। 24 बॉल मध्ये 52 रन करायचे। कुणाल देखिए एक बात तो है कि 2 ओवर में 25 आए, 4 ओवर में 52 चाहिए, जो आस्किंग रन रेट है वो 13 का है। लेकिन उमेश नाइक को जो भेजा है, मैंने कई मर्तबा देखा है, इनको जब ऊपर भेजा जाता है तो ये 2 से 3 सिक्सर मैच मारकर मैच को बैलेंस करते हैं। आणि त्यांनी एक षटकार तर मारलाय डाऊन द ग्राउंड, खूप चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला। 2 ओव्हर मध्ये 25 धावा असं वाटत होतं। सेकंड ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक केले महेश पाटीलने, त्याच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार मारला। मरता क्या ना करता, मोहित मात्रे को कंटिन्यू रखा गया है, बढ़िया गेंद आगे रखा था, बीट किया बैट्समैन को। ये मोहित घरत उनके फ्रंट लाइन बॉलर है। हा पहिल्या ओव्हर मध्ये मोहित षटक जे होतं ते थोडंसं महागडं ठरलं होतं। याच एंडने गोलंदाजी झाली। पुन्हा एकदा आमच्या मुख्य बॅट्समॅनकडून गोलंदाजी करत असताना पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय मोहितने। मोहित करावं लागेल, फलंदाजांना थोडंसं रोखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। रन झालेत 25। मोहित घरत इस मरतबा फिर लेग कटर, कमाल की बॉलिंग कर रहे हैं और पिछले केंद्रीय राज्य मंत्री चषक में उन्होंने 5 विकेटें ली थी। वो मुकाबला सभी को याद है। 25 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पे पहुंचा है।
फक्त गोलंदाजाचंच काम नाहीये तर विकेट किपिंग देखील चांगली होणं गरजेचं आहे. एक डॉट बॉल इथे नक्की झाला असता, परंतु बॉल जसा निसटला तसे सिंगल मिळाले आणि सिंगल मिळाल्यानंतर काय झालं तर उमेश नाईक आता स्ट्रायकिंग एंडला आहे, जो वेगाने रन करू शकतो या मॅच मध्ये. मोहित घरत स्विंग एंड मिस, क्या बॉलिंग कर रहे हैं, मानो कोई कॉइन रखा है जिस पे पिचअप कर रहे हैं. एक बात तो है, हालांकि आपकी मालूमात के लिए कि सुजीत नाईक हॉट प्रहलाद के बाद तालुका क्रिकेट के 2 नंबर विकेट कीपर हैं. तिन्ही बॉल एकाच टप्प्यावर टाकलेत. एक चूक झाली त्यांच्याकडून, बॉल निसटला, तिथे एक रन आली, परंतु त्याच्यानंतर गॅदरिंग पहा, विकेट किपिंग खूप क्लोज आहे. चांगली विकेट किपिंग करत असताना आता या ओव्हर मध्ये मोहित घरत इस मर्तबा गेंद को आसमान में उड़ा दिया है. गेंद जारी हवा के साथ साथ घटा के संग संग तारामंडल में 6 रन. एक्झॅक्ट याच गोष्टीचा मी मगाशी उल्लेख करत होतो. मगाशी चूक झाली विकेट किपर कडून, बॉल निसटला, तिथे 1 रन आली आणि त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली या बॅटरला. आणि पहा त्याच्या बॅट मधून एक बॉल डॉट गेल्यानंतर काय फटका आहे. नजर पहा बॉलवर, जिथे बॉल चालला आणि विकेट किपर नाराज आहे. त्याचं कारण तेच होतं जे मी मगाशी उल्लेख केला होता. रन मिळाली, त्याच्यानंतर एक षटकार. ताकत का भरपूर भंडार कहेंगे शॉट के पीछे, पावर बैक स्ट्रोक. इसी तरह के शॉट के लिए जाने जाते हैं उमेश नाइक. उनको पता है उनकी गेंदबाजी सफल नहीं रही, अब बल्ले से काम करना है. 32 रन, ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा. अगदी बरोबर आहे. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल, हा अनुभव बोलतो. सिद्दीक भाबे यांचा 28 वर्षाचं समालोचन क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे अनुभव आहे. अनेक मॅचेस त्यांनी कव्हर केलेत. मोहित घरत इस मर्तबा गेंद आसमान में और बड़ी विकेट. उमेश नाईक आउट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मोहित घरतच्या काही डॉट बॉल, एक षटकार, त्याच्यानंतर मोठा फटका मारायचा होता, पुन्हा एकदा चूक झाली आणि ते लीडिंग एज बॅटच्या वरती लागला बॉल आणि विकेट किपर कडून कोणती चूक झालेली नाहीये. स्वतः सांगितलं हा झेल मी घेणार. शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि एक सेफ अँड कॅच इथे संपन्न करत असताना विकेट किपर फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट. उमेश नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला हा तिसरा धक्का. देखिए कुणाल, शॉट को देखिए, वो जब शॉट खेल रहे थे लॉन्ग ऑफ की तरफ, बल्ले का मुंह भी ज्यादा घूम गया और गेंद थोड़ी बाहर निकल रही थी. हरी जोशी आता नवीन फलंदाज. 32ला 3 अशी परिस्थिती. मी मगाशी देखील उल्लेख केला की भरपूर प्रचंड अनुभव आहे सिद्दीक भाबे यांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं हा सामना शेवटपर्यंत नक्की जाईल. एक जरी फलंदाज बाद झाला तरी टेमगरपाडा या टीमच्या दरम्यान बॅटिंगमध्ये खोली आहे. हरी जोशी देखील चांगली फलंदाजी नक्की करू शकतो अजय नाईकच्या बरोबरीने. नए बैट्समैन भिवंडी के जॉर्ज बेली. देखिए सिटी क्रिकेट में जब बी इंडियन खेलती थी, ये खिलाड़ी हमेशा उनके सामने रन बनाता था. राइट आर्म ओवर द स्टंप्स, हल्के हाथों से गेंद को पुश किया कवच में. ये क्लास बताता हरी जोशी का. 1 रन. 945 टुर्नामेंटचा अनुभव आहे कॉमेंट्री मधला. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 33ला 3. मला वाटतं हा आकडा पहिल्या डावामध्ये देखील असाच होता. 33 रन, 3 फलंदाज बाद, 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहा एक्झॅक्ट सेकंड इनिंग मध्ये देखील 33 रन आहेत. स्कोर बोर्डवर 3 फलंदाज बाद आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. 900 पेक्षा जास्त टुर्नामेंटचा अनुभव असलेले समालोचक आमच्या बरोबरीने कॉम्बॉक्स मध्ये आहेत सिद्दीक भाबे सर, आणि त्यांच्याबरोबर कॉमेंट्री करण्याला खूपच वेगळी मजा असते. आणि ओव्हरऑल सर्व खेळाडूंची टोपण नावं, कुठे कशा पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स राहिला आहे याची संपूर्ण माहिती सिद्दीक भाबे नेहमीच त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून देत असतात. धन्यवाद कुणाल. नो डाउट एट ऑल. अजय घरत हो, आप हो, हरीश पंड्या हो, डॉक्टर गौली हो, कई ऐसे कमेंटेटर है जिनके पास सबसे बड़ी बात यह है कि दोस्तों कुणाल दाते मिस्टर IPL हैं. और सबसे बड़ी बात है कि 2016 में पहली मर्तबा मेरे साथ भिवंडी में जुड़े थे प्रतिभा विलास में, लेकिन वहाँ से उन्होंने पलट के नहीं देखा. देखिए कमेंटेटर्स का काम ही रहता है. महाराष्ट्र के सभी कमेंटेटर्स अच्छा रोल कर रहे हैं. सभी को हार्दिक शुभकामनाएं. और आपको इसलिए कि आप इससे पहले भी चले गए थे, कल भी जाइए, अपने इलाके का नाम, महाराष्ट्र का नाम और भारत का नाम ऊंचा करें. 3 ओवर 33 रन, लेकिन आप कहीं ना कहीं थोड़ा आस्किंग रन रेट का सरदर्द टेमगरपाड़ा के सामने है, बिकॉज 14.66 दी आस्किंग रन रेट.
एक्झॅक्ट 14.67च्या सरासरीने ते रन करायचे आहेत बॅटिंग करत असताना. करंट रन रेट 11चा आहे. 11च्या सरासरीने 33 केल्यात. आता इथून पुढे 14.67च्या सरासरीने धावा करणं गरजेचे आहेत. रिक्वायर रन रेट त्याला म्हटलं जातं. हरी जोशी आणि अजय नाईक यांना आता वेगाने धावा करणं गरजेचंच ठरणार आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी फार एंडकडून लोधा, कॉम्प्लेक्स एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल महेश पाटील. सेकंड ओव्हर यशस्वी राहिली होती महेश पाटीलची. शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. एक विकेट खात्यामध्ये 8 रन खर्च केले होते. तोच महेश आता गोलंदाजीसाठी. महेश भोला या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे, परंतु हा खेळाडू जास्त भोळा नाहीये. हा खेळाडू विकेट घेण्यासाठी जाणला जातो. चतुर गोलंदाज आहे. माणसाच्या दिसण्यावरून जाऊ नका. पहा सध्या त्याचे हावभाव स्क्रीनवर टिपले जात आहेत. महेश तुमच्या स्क्रीनवर. आणि याच गोष्टीचा मी मगाशी उल्लेख करत होतो. हाय डेफिनेशन कॅमेरे ज्या वेळेला लागतील त्यावेळेला असं चित्र तुमच्या स्क्रीनवर येईल आणि हे GTC करतंय. बिल्कुल बिग बॉस ऑफ टेलिकास्ट. महेश तयार. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल बॅटची आतमधली कडा घेतली. बॉल मागे चाललाय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात डॉट बॉल टाकलाय महेशने. याच्यामुळे काय होईल? दबाव असेल हरीवर, दबाव असेल आता टिमगर पाडावर. देखिए कारोली की अगर बात करें तो उनका गोल्डन एज रहा था 2000, 2001, 2 जब उन्होंने नगर अध्यक्ष चषक जीता था. उसके बाद 2010 और 11 से लेकर ये टीम 2014 तक बहुत फेमस रही थी. आणि आता पुन्हा एकदा ते सत्र आणावं लागेल. ते दिवस आणावे लागतील. बॅटची कडा पुन्हा एकदा रन इथे मिळणार नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत महेश पाटील बोलाने. सलग 2 डॉट बॉलने दबाव आता हरी जोशीवर. दिस इज द ग्रेट बॉलिंग. दिस इज द ग्रेट बॉलिंग. देखना है कि हरी जोशी कब गेयर बदलते हैं. हालांकि गेंद की मेरिट पे बल्लेबाजी के लिए काफी जाने जाते हैं हरी जोशी. दुसरा, तिसरा, चौथा गिअर आता टाकून चालणार नाही. डायरेक्ट टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल हरी जोशीला. आणि आता मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि अखेर टॉप गिअर मध्ये 6व्या गिअर मध्ये 6वा. इथे 6 धावांसाठी षटकार. बन गए जॉर्ज बेली. बिल्कुल जॉर्ज बेली के अंदाज में शॉट को खेला है हरी जोशी ने. आइए देखते हैं. थोड़ा आगे रख दिया था भोला ने और ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से स्लॉक स्वीप. गजब का शॉट. खरोखर देखना फटका, डोळ्यांचं पार न फेडणारा फटका. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला. त्याच्यानंतर आडव्या बॅटने मागच्या पायावर पूर्णपणे वेट ट्रान्सफर केला आणि फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड तिथे आहे, तिथे ठोकलाय हा षटकार. चांगलं टायमिंग, भव्य स्वागत अखेर महेश पाटील बोलाचं. 39 रन 3 विकेट. यहां से अभी भी 38 रन चाहिए मैच को जीतने के लिए. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम जयदुर्गा टीमगर पाडाला. मिनेश पाटील फॅम टीम मिनेश 11 कारिवलीच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये मॅच ऑन. सामना चांगला रंगेल याच्यामध्ये शंकाच नाहीये. दोन्ही संघ समान ताकदीचे, समान कॅलिबरचे मैदानामध्ये खेळत असताना समोर आता हरी जोशी. प्रचंड अनुभव आहे हरी जोशी यांच्याकडे. एक षटकार आलाय. पुन्हा एकदा शफल झाला. आता उडवलाय स्क्वेअर लेगला. इथे देखील टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार हरी जोशीच्या बॅट मधून. फलक बोस शॉट. मानो गेंद आसमान को बोसा लेकर जमीन पे आई है. आइए देखते हैं भोला को कितनी दूर दे मारा है. ये देखिए बल्ले का स्विंग और क्या टेलीकास्ट है. दूर गगन की छांव से गेंद नीचे आती हुई 6 रन. सजनी गई साजन के घर. यस, बहुत दूर गई है. फिर से देखते हैं. कहा था ना मैंने कि हरी जोशी अगर शुरू हो गए तो फिर रोकना मुश्किल होगा. ये मैच आखरी ओव्हर नहीं आखरी गेंद तक भी जा सकता है. एक्झॅक्ट हा अनुभव बोलतोय सिद्दीक भाबे यांचा. मी मगाशीच उल्लेख केला होता 900 पेक्षा जास्त टुर्नामेंटमध्ये ज्या समालोचकांनी 28 वर्ष समालोचन केलंय त्याच्यामुळे प्रचंड अनुभव आहे. प्रत्येक खेळाडूची जाण आहे, जाणकारी आहे, माहिती आहे. त्याची माहिती सातत्याने दिली जाते. आणि काय बॅटिंग केली हरी जोशीने. 2 षटकार मारलेत. एक मिड विकेटला मारला, एक स्क्वेअर लेगला उडवलाय. हा पहा षटकार किती लांब जाऊन पडलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. 2 तुम्हारी 2 हमारी. 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतर 2 षटकार आलेत. त्याच्यासाठी हे वाक्य होतं. 45ला 3 अशी परिस्थिती सध्या टेमगरपाडा या टीमची. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हरी जोशी ही इज ऑन फायर नाव. पुढचा बॉल महेशचा. आणखीन एक वेळा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न. यावेळेला रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. रन पूर्ण केली आहे हरी जोशीने. बायचा इशारा पंचांकडून. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. रन झालेले 46, 46. बहुत देर के बाद स्ट्राइक अब अजय नाइक के पास आया है. देखना है कि नाइक
वाकई में नाइक का रोल अदा करते हैं। हरी जोशी ने आकर कुछ समझा दिया है। मैच मेरा अपना मानना है अभी भी बराबरी पे चल रहा है। हो, नाईकला आता नायक बनावं लागेल या सामन्यामध्ये आणि विशेष म्हणजे काय तर 5 बॉलमध्ये 12 धावा त्याने केलेल्या आहेत. फलंदाजी चांगली केलेली आहे. हरी जोशी चांगला खेळतोय. 2 षटकाराच्या मदतीने 6 बॉलमध्ये 13 धावा. शेवटचा बॉल असेल महेश पाटीलच्या या स्पेल मधला, कारण त्याने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 20. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. रन झालेले आहेत 46. रन करायचे त्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 77, म्हणजे अजूनही 31 धावांची आवश्यकता येणाऱ्या 13 बॉलमध्ये. 13 चेंडू 31 धावा हे समीकरण लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटचा बॉल सोडून दिलाय. पंच वळत आहेत, सांगतायत हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये रन होत आहेत आता 47, म्हणजेच इथून काय 13 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. क्या मुकाबला चल रहा है, व्हाट अ मैच। रंग भरता हुआ ये मुकाबला केंद्रीय राज्य मंत्री चषक में हिट होती हुई जोड़ी महाराष्ट्र की नीलेश पाटिल और शुकेड्डा की। व्हाट अ मैच। चांगला सामना. लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटचा बॉल थोडासा पुढे टाकला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये 1 रन इथे कंप्लीट होते. दुसरा रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. हरी जोशीला पाहिजे स्ट्राईक आणि आता इथे मात्र बॉल निसटला. त्याचा फायदा घेतलाय हरी जोशीने. लगेच 2 धावा पूर्ण झाल्यात. ओव्हरची होईल समाप्ती. या रन रोकावा लागणं गरजेचं होतं. कारिवली टीमचा विचार केला तर आता 12 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता आहे जयदुर्गा टीमघर पाडाला. 12 चेंडू 28 धावा. पपिया खारी खुश नहीं वहां पर जिस तरह से स्ट्राइक हरी जोशी के पास दिया है, लेकिन ये भी तो नहीं भूलना चाहिए कुणाल के अजय नाइक बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन है और क्या लॉन्ग ऑन पे उन्होंने शॉट खेला था। एक सुपर ओवर आज हो चुका है इस सुपर से ऊपर केंद्रीय राज्य मंत्री चषक में। 25 मिनिटं झालेले आहेत. बेलपाडा आणि वेल्ले या 2 टीमच्या दरम्यान तो सामना सुपर ओव्हरमध्ये संपला आणि बेलपाडा संघाने तो सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. आणि आता बरोबर 25 मिनिटं झालेले आहेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मात्र एक खेळाडू एक्स्ट्रा तुम्हाला 38 सर्कलमध्ये सजवावा लागेल डेथ ओव्हरमध्ये. लक्षात घ्या, फास्ट खेळा. गोलंदाजी करणारा संघ. 12 चेंडू 28 धावा. हरी जोशी 6 बॉल 13. अजय नाईक या सामन्याचा नायक तो बनेल का? 6 बॉलमध्ये 14 धावा त्याने केल्यात. पप्प्या खारिक थोडासा नाराज दिसला कारण लगेच हरीला स्ट्राईक मिळाली. ते कुठेतरी आवडलेलं नव्हतं पप्प्याला आणि महत्वाचं असतं कारण फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये. बॅकफुटला जाऊन इथे कट करायचा होता. बॉल चालला विकेट कीपरकडे. अंपायर मात्र वळतायत, सांगतायत हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन. पंकज मात्रे आए गेंदबाजी पे। कारिवली के सबसे अनुभवी गेंदबाज है और स्वराज चषक में 8 रन डिफेंड किए थे 2018 में सिटी क्रिकेट के शो धनेश के सामने। 12 चेंडू मध्ये 27 धावा. पंकजचा पुढचा बॉल. यावेळेला पाय वाकवलाय मागचा. बॉलला हवेत खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे. एलिव्हेशन आहे. बॉल सीमारेषा पलीकडे आहे. कपिल पाटील फाउंडेशन स्टँडला सलामी देणारा षटकार. पप्या खारी का नाराज होता त्याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये हरी जोशीने ठोकला षटकार. ये देखिए किस तरह से शॉट खेला, बिल्कुल जॉर्ज बेली की तरह घुटना टेक कर स्लॉक कर दिया गेंद को मिड विकेट के ऊपर. 6 रन। एक बात तो है, हरी जोशी अगर रहे मानो पीछे पड़ गए कारिवली टीम के, मैच ले जाएंगे। अगर इस मैच को जीतना है कारिवली को तो हरी जोशी को आउट करना होगा. जीतना है अगर टेमघर पाड़ा को तो हरी जोशी को रुकना होगा. या पहा बाईक्स आपल्या स्क्रीनवर. ज्या बाईकचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. 32 बाईक इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आणखीन एक यावेळेला पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. भूमी इंटरप्राइजेस स्टँडच्या वरून बॉलला पाठवले हरी जोशी ने 6 धावांसाठी षटकार. दोस्तों क्या ये भिवंडी का जॉर्ज बेली नहीं है? आइए देखते हैं. देखिए ये जो शॉट खेला है, अगर कुणाल आपको याद हो 153 रन जॉर्ज बेली ने भारत के सामने जब बेंगलोर में बनाए थे तो 3 इस तरह के शॉट खेले थे. भले से ऑस्ट्रेलिया को भारत ने चेस करते हुए शिकस्त दी थी. काय बॅटिंग करतोय, काय फलंदाजी आहे. हँड अँड आय कॉर्डिनेशन त्याचं पहा. आणि या बाईक सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवल्या जातात. 32 बाईक भारतामध्ये पहिल्यांदा असं होत आहे. ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. 32 बाईक इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही अनुभवताय केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक. दोस्तों आप किसी शोरूम में नहीं है, आप उस शोरूम में जो महाराष्ट्र की एवन जोड़ी का शोरूम है. इस वक्त आप सिद्धि विनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड पे और वहाँ ये बाइकों का रेला दिखाया जा रहा है.
10 बॉलमध्ये 15 धावा हे समीकरण. मॅच मध्ये मैदानामध्ये हरी जोशी नावाचं वादळ. हरी जोशी मगाशी शांत वाटत होता, ती वादळापूर्वीची शांतता होती. हरी जोशी बरसला. पप्या खारीकच्या इनिंगला प्रत्युत्तर देत असताना प्रामाणिक खेळ इथे दाखवलाय. दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत, लिजन खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत आणि त्याच्यामुळे हे जे बॅटल होतं चांगल्या कॅलिबर असलेल्या दोन संघांच्या दरम्यानचं होतं आणि आतापर्यंत सध्या तरी वरचढ आहे हरी जोशीची फलंदाजी टीम कारिवलीच्या विरोधात. येणारे बॉल आहेत 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत 15. 2 इन अ रो, सलग 2 बॉलवर 2 षटकार. पंकज थोडासा बॅकफुटला. तिसरा येईल का? पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हा बॉल चांगला होता पंकजचा. राउंड विकेट गेला, अँगल बनवत बाहेर निघाला बॉल आणि ते मात्र एक डॉट बॉल. अच्छी गेंद थी, देखिए क्रीज के कोने से किया था राउंड स्टंप्स, कौन भी अच्छा बनाया था और गजब की विकेट कीपिंग कर रहे हैं सुजीत नाईक. चांगली विकेट कीपिंग सुजित नाईक यांची एक्झॅक्ट. आणि याही वेळेला एक चांगला बॉल. सुजित नाईकची दर्जेदार विकेट कीपिंग. आता मात्र पंकजची गाडी ट्रॅकवर. 2 षटकार आल्यानंतर मात्र जास्त शफल होतोय हरी जोशी आणि त्याला फॉलो केलं जातं. स्टंपच्या जवळून गेलाय बॉल, डॉट बॉल. पिछली गेंद खिंची भी लेंथी या आगे रखा हुआ बॉल था. देखिए दोस्तों, बने रहिए हमारे साथ, ये मुकाबला रंग ला रहा है. 8 बॉलमध्ये आता 15 रन करायचे आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 षटकार तुम्ही पाहिलेत. आता 2 डॉट बॉल देखील आले. तिसरा बॉल यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील केली, स्ट्रॉंग अपील फेटाळली आहे पंचांनी, स्पष्ट नकार दिलाय आणि इथे तोपर्यंत 1 रन पूर्ण बॅटला लागलाय, त्याच्याचमुळे हा नकार आहे आणि रन इथे मिळताना दिसेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. 7 गेंदों में 14 रन. क्या मैच हो रहा है. बढ़िया निर्णय अंपायर का. अगर बल्ले को नहीं भी लगती तो इम्पैक्ट बहुत ज्यादा बाहर था. पप्या खारिक फाइट बैक करे, हरी जोशी फाइट बैक करे. अजय नाइक के पास स्ट्राइक. नीलम नाइक थोड़ा चिंतित नजर आ रहे हैं. कुमार पाटिल हमेशा की तरह आज बहुत ही खूबसूरत पर्पल कलर के शर्ट में. 7 बॉल 14 रन हे समीकरण या मॅच मध्ये. यावेळेला चांगला बॉल. पंचाकडे लेट अपील केली आहे गोलंदाजाने. विकेट कीपर करत होते, गोलंदाजाने थोडासा उशीर घेतला. तत्पूर्वी लेग बायचा इशारा. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 64. आता 6 बॉलमध्ये रन करायचे 13. 6-13 लेकिन 7-13. 7 मेरा निभा रहे हैं मिस्टर आईपीएल की मखमली आवाज कुणाल दाते. 31 मिनिटं झालेले आहेत, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेअर आता 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल गोलंदाजी करणारा संघ. पप्या खारिक, आपको एक प्लेयर और अंदर रखना होगा सर्कल में. अंपायर आपण देखील याची नोंद घ्या. एक एक्स्ट्रा खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण जास्त वेळ त्यांनी घेतलाय गोलंदाजी करत असताना. बॉलची मागणी सध्या मैदानामध्ये होते. 6 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. और गेंदबाजी के लिए प्रतीक नाइक को बुलाया गया है. देखना है कि प्रतीक नाइक, अजय नाइक सामने, प्रतीक नाइक के और दोनों नाइक है और वातावरण टाइट. 6 बॉल 13 रनची आवश्यकता. 12 जर केल्या तर सुपर ओव्हर मध्ये सामना रंगू शकतो आणि आज आपण एक सुपर ओव्हरचा थरार पाहिला. वेल्हे संघाच्या विरुद्ध बेलपाडा अशी ती लढत रंगली होती. दुपारच्या सत्रामध्ये तसाच सामना प्रेक्षकांनी पाहिलाय. आता या मॅच मध्ये हरी जोशीची भूमिका खूप महत्वाची असेल. दुसऱ्या बाजूला शेवटचं षटक पाहूया कोणाच्या खांद्यावर सोपवलं जाते कारिवली टीमच्या माध्यमातून. देखिए प्रतीक नाइक को मोर्चे पे लगाया गया है. ये मुकाबला प्रतीक नाइक बनाम जयदुर्गा स्पोर्ट टिमगर पारा हो गया है, क्योंकि जो भी बचाना है वो प्रतीक नाइक को बचाना है, जो भी कमाना है वो प्रतीक नाइक को कमाना है. क्या मुकाबला हो रहा है. बने रहिए हमारे साथ, डोंट गो वे, कहीं भी मत जाइएगा केंद्रीय राज्य मंत्री चषक को छोड़ के, क्योंकि ये शो है महाराष्ट्र की A1 जोड़ी नीलेश पाटिल और शुकेत डाकी का. 27 मिनिटं नाही, 5 मिनिटं अजून एक्स्ट्रा झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पॅनलाइज करण्यात आलेलं आहे. एक्झॅक्ट तुमच्या सगळ्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु 27 मिनिटाचा वेळ आहे, 5 मिनिटं जास्त झालेत, त्याच्यामुळे आता एक एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागतोय. देखिए कैप्टन पप्या खारिक अभी भी बहुत पॉजिटिव हैं, अपने टीम से कह रहे हैं कीप इट अप.
डगआउट से इशारे मिल रहे हैं, कीप इट अप अजय नाईक, प्रतीक नाईक बनाम अजय नाईक. अब नायक कौन है और खलनायक कौन है? तर पाहूया या सामन्यामध्ये नायक कोण ठरताना दिसेल, कारण आता 6 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत. बॅटिंगसाठी अजय नाईक आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला हरी जोशी आहे. हरी जोशीला जास्तीत जास्त जर नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवलं तर हा सामना कमालीचा रंगेल. हरी जोशीवर सर्वांच्या नजरा असतील, परंतु त्याच्या समोर सध्या अजय नाईक सध्या खेळण्यासाठी सज्ज होते आणि गोलंदाज आहे प्रतीक नाईक. दबाव दबाव में बड़े बड़े रति महारथी सूरमा 30 मार खा जाते हैं, लेकिन मैं अक्सर कहता हूं जो दबाव को झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा, वही तो जीतेगा. बॉलर तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट पाठवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन. हरी जोशी स्ट्रायकिंग एंडला आलाय. आता 1च रन घेताना दिसेल हरी जोशी, कारण त्याला माहिती आहे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तो इथे दाखवतोय. रन करायच्यात 5 चेंडूमध्ये 12 धावा. बिल्कुल आपने सही कहा कि वही जीतेगा, लेकिन ये इक्वेशन भी इतनी आसान नहीं है. कभी कभी ऐसा होता है कि ऊपर से आप नीचे से मंजिलें बनाते जाते हैं, लेकिन ऊपर की मंजिल पे जब जाते हैं तो दुनिया नीचे बहुत छोटी दिखती है. एक्झॅक्ट. आणि मी तर म्हणेन पक्ष्यांना देखील माहिती आहे की आकाशामध्ये घरटं तुम्ही बनवू शकत नाही, शेवटी झाडावर यावंच लागतं, जमिनीवर यावंच लागतं. आणि त्याच्यामुळे कितीही तुम्ही वर चढलात, पतंग देखील कितीही हवेत उडला तरी एक ना एक दिवस कापला जातोच. यावेळेला पूल केलाय, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय, आउट होईल हरी जोशी आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक कारिवली संघाचं. कहानी में ट्विस्ट, हरी जोशी फिनिशर नहीं बन पाए. आइए देखते हैं, खींच के जरूर मारा था, एलिवेशन नहीं था, सीधा डीप स्क्वायर लेग पर यश नाईक को यश मिलता हुआ. गोलंदाज नाईक, यश नाईक फिल्डरच्या भूमिकेमध्ये. हरी जोशी मात्र आउट होतोय. महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणाला गमावलेली आहे संघाने, त्याच्यामुळे मॅच मध्ये पलटवार इथे केलेला आहे. मिनेश 11 कारिवली संघाने जयदुर्गा टेमगरपाडा च्या विरुद्ध खेळत असताना 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. पहा बॉल थोडासा शॉर्ट होता, बॅकफुटला जात असताना यशकडे पाहत राहिला गोलंदाज आणि त्यानंतर सेलिब्रेशन पहा. विकेट मिळाल्यानंतर मागे टाळ्या वाजतायत. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि काय त्याच्यानंतर पप्प्या खारीकचं दृश्य दाखवलं गेलं, तो देखील खुश होता. देखिए नए बैट्समैन आए, विश्वजीत नाइक. कपिल पाटिल का जो आखिरी कप जेडपी कप हुआ था उसके बहुत ही मशहूर खिलाड़ी रहे थे विश्वजीत नाइक. ये भी काफी डेंजरस कस्टमर है. 4 बॉल 12. आता आपण पाहूया, ते वर्ष वेगळं होतं, हे वर्ष वेगळं आहे. तिथे ग्राउंड वेगळं होतं, हे ग्राउंड वेगळं आहे. ती कहाणी वेगळी होती, कहाणी वेगळी आहे. तो दिवस वेगळा होता, हा दिवस, ही रात्र वेगळी आहे. यावेळेला बायचा इशारा पंचांकडून. दुसरा रनचा प्रयत्न, रन आउट संधी आणि ते मात्र फलंदाज बाद. पुन्हा एकदा विश्वजितला स्ट्राइक इथे मिळेल. आता मॅच मध्ये रन करायचे 3 बॉल 11 रन. 3 गेंदे और 11 रन. आप देखिए, अगर टेमगर की तरफ से हम सोचते हैं तो यहाँ बड़ा शॉट आना जरूरी है. कारिवली की तरफ से सोचते हैं अगर उन्होंने ये गेंद को डॉट किया तो फिर उन्हें जीत से कोई नहीं रोक सकता है. बहरहाल कारिवली के मैचेस ही ये एवन जोड़ी के शो में अजीब व गरीब होते हैं. हो, अगदी बरोबर आहे, कारण शेवटच्या बॉल पर्यंत कारिवलीच्या मॅचेस रंगतात आणि हा अनुभव आहे सिद्दीक भाबे यांचा. मगाशी देखील मी उल्लेख केला, त्यांनी मगाशी सांगितलं होतं हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं होतं ये मुकाबला आखरी गेंद तक जाएगा, आणि अगदी तसं झालंय. सर ये बहुत बार आप भी तो कह चुके हैं, और आजकल कोलकाता में भी आपने हिंदी कमेंट्री में लोगों का दिल जीता. मराठी में तो आपकी बात ही कुछ और है, उसकी कोई बराबरी नहीं कर सकता है. लेकिन आजकल हिंदी में हम लोगों के लिए कोई आया है जो टक्कर दे रहा है. अरे सर, 3 बॉल 11, फुल टॉस, बॉल मागे चाललाय, फक्त दिशा दिली आहे. धावा मिळतील 4. ज्याची अपेक्षा होती त्याची पूर्तता इथे होत असताना विश्वजितच्या बॅट मधून चौकार आलाय. मॅच ऑन. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये आता 2, आणि 2 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी रन करायच्या 7. 2 बॉल 7 रन. देखिए 2 गेंदे 7 रन, लेकिन मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. बस एक्झॅक्ट हेच ऐकायचं होतं सर्वांनाच. कोणीही सामना जिंकू दे, कोणीच मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. पप्प्या खारीक बरोबर चर्चा करत असताना
आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट कायम आहे. काय टेलिकास्ट होत आहे. हाय डेफिनेशन कॅमेरा अंतर्गत सर्वच्या सर्व खेळाडूंचे हावभाव टिपले जातात. इवन आपण पाहतोय चर्चा कशी होते. काय टेलिकास्ट आहे GTCच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज एक सामना टाय झाला, असाच सामना होता आणि षटकार मारला होता वेल्हे संघाच्या बॅटरने, लेफ्ट हँडेड बॅटरने. सामना टाय झाला. आता या मॅच मध्ये विश्वजीत कहाणी पुन्हा एकदा तशीच लिहिली जाईल का? 2 बॉल 7 रन. देखिए कुणाल, मैच कोई भी जीते लेकिन क्रिकेट की जीत हुई है और एक बात तो है कि बहुत बढ़िया क्रिकेट दोनों टीमों से देखने को मिला है. एक्झॅक्ट चांगलं क्रिकेट तुम्ही पाहिलं या मॅच मध्ये. 2 बॉल 7. विश्वजीत साठी बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज आणि त्याच्यानंतर विकेट कीपरने कॉल केलाय. झेल पकडलाय. फलंदाज बाद. शेवटचा बॉल. गोल्डन षटकार पाहिजे सामना बरोबरीत सुटण्यासाठी आणि आता नवीन फलंदाज येईल फलंदाजीसाठी. क्या बात है. सुबह में दोपहर में जो सुपर ओवर हुआ उसमें 3 रन भाग के सुपर ओवर हुआ और अगर यहाँ सिक्सर मार के सेम कहानी है, बिल्कुल वही कहानी है और उस कहानी को पूरा करने के लिए नए बैट्समैन इस वक्त आते हुए. षटकार मारला होता लेफ्ट हँडेड बॅटरने वेल्हे संघाच्या, परंतु त्याच्यानंतर वेल्हे संघ जास्त काही कामगिरी करू शकलेला नव्हता. 1 बॉल आणि 7 रन. इथे षटकार जर मारला तर मॅच टाय होईल. सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. सेकंड सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळू शकते या मॅच मध्ये. आमचा मुख्य व्यासपीठ इथे आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आमचे सर्वच मान्यवर, त्यांचं सर्वांचं स्वागत. यस नीलम नाइक साहब अभी भी थोड़ा चिंतित दिख रहे हैं, टीम के ओनर. टेन्शन आहे नीलम नाईक यांच्या चेहऱ्यावर, साहेबांच्या चेहऱ्यावर, परंतु आता टेन्शन मुक्त व्हायची वेळ आलेली आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर रन करायचे. 7 षटकार मारला तर सुपर ओव्हर इथे होऊ शकते. दोपहर में जो गोल्डन 6 लगाया था वो राज ने लगाया था. राज थळेच्या बॅट मधून तो षटकार आला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हुक शॉट त्याने मारला होता. 6 धावा तिथे मिळवल्या होत्या. आता या बॉल मध्ये 1 बॉल शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि रन करायचे आहेत 7. चला मॅच फास्ट खेळा. देखना है कि अंपायर को गेंद थमा दी है बल्लेबाज ने. 1 गेंद 7 रन. कुछ भी हो सकता है. सुपर ओवर हो सकता है. कारोली यहां से हार नहीं सकती. या तो सुपर ओवर या तो कारोली की जीत. एक्झॅक्ट. इथून आता कारिवली संघ पराभूत होत असताना आपल्याला दिसणार नाहीये, परंतु इथे जर षटकार मारला तर टिमगरपाडा संघ मॅच टाय जरूर करू शकतो. फुल टॉस आणि इथे मात्र पहा फटका चुकीचा निवडला. 1 रनने हा सामना इथे जिंकलेला आहे टीम मिनेश स्पोर्ट्स कारिवलीने. अभिनंदन. हॅडलक टीम जयदुर्गा टिमगरपाडा, कारण षटकार पाहिजे होता, परंतु इथे आपण पाहिलं 2 धावाने हा सामना जिंकला, कारण 7 रनची आवश्यकता होती. चौकार आलाय. किनारे पे डूब गई यहाँ पर टिमगरपाड़ा. हार्ड लक. और कॉन्ग्रेचुलेशन पपिया खारिक, नीलम नाइक एंड ऑल टीम. क्या मुकाबला रहा. आखिरी गेंद तक सस्पेंड रहा. आइए चलते हैं इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ. ये देखिए पपिया खारिक 12 गेंदों में 32 रन. प्रतीक नाइक 5 गेंदों में 15. लवेश नाइक 6 गेंदों में 13. जतिन पाटिल